नमस्कार शेतकरी मित्रांनो भेंडी पिकामध्ये जो भुरी रोग आहे तर तो कसा ओळखायचा आणि त्याला नियंत्रण कसं करायचं तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, भेंडी पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जर आपण रोखला नाही तर त्यामध्ये आतोनात आपलं नुकसान होतं। त्यामध्ये जे फोटोसिंथेसिस आहे तर तो सुरळीत होत नाही, त्यामध्ये प्रकाशसंश्लेषण जी क्रिया आहे तर ती चांगली होत नाही, जेणेकरून मग आपलं पीक जे आहे तर ते अन्न जे आहे तर ते निर्माण करू शकत नाही। त्यासाठी मित्रांनो आपल्याला जे की भुरी रोगाला कंट्रोल करणे गरजेचे आहे। मित्रांनो, भुरी रोग जो आपल्या पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये कसा येतो तर ते आपण बघूया। मित्रांनो, भेंडी पिकामध्ये जो भुरी रोग आहे तर भुरी रोग ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस आपल्याला पानावर जे आहे तर खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने आपल्याला टिपके, आपल्याला पांढरे टिपके आपल्याला बघायला मिळत असतात। मग मित्रांनो, त्यावेळेस जर आपण कंट्रोल त्यामध्ये लवकर केलं तर लवकरात लवकर आपल्याला त्यामध्ये कंट्रोल बघायला मिळतो। मित्रांनो, तशा पद्धतीने झाल्याच्या नंतर त्यामध्ये पूर्णतः पान जे आहे तर ते पांढरं होऊन जातं। त्यामध्ये आपल्याला जे की असं पावडर सारखं आपल्याला हाताला ते लागत असतं। मग मित्रांनो, ते आपल्याला कंट्रोल करणे गरजेचे असते। मग कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असा प्रादुर्भाव जर आपल्या पिकामध्ये दिसून आला तर त्यामध्ये जे हेक्झाकोनाझोल घटक असलेलं बुरशीनाशक आहे तर ते मित्रांनो आपल्याला 35 ते 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे, जेणेकरून तो जागी स्टॉप होईल। मित्रांनो, आपल्याला 8-8 दिवसाच्या अंतराने घ्यायची फवारणी आहे। आपण हेक्झाकोनाझोल जे बुरशीनाशक आहे तर ते आपण एकदा फवारणी करा। त्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला जे टिबिकोनाझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे। मित्रांनो, जेणेकरून आपल्याला पीक जे आहे तर ते पूर्ण खराब होणार नाही आणि आपलं आर्थिक उत्पादन जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने होईल। मित्रांनो, आपण ही फवारणी 2 टप्प्यामध्ये घेऊन जे भुरी रोग आहे तर तो कंट्रोल करू शकता। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आपले काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।